बाबाजी नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा आश्रम सुलपाणी झाडी मुलगी या आश्रमात आपलं स्वागत आहे. बाबा आपलं नाव सांगा बरं, आपण कुठून आहात? माझं नाव गोरक्ष विठोबा फंड, मुक्काम पोस्ट बोरोडे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. अरे वा, आपली पहिलीच परिक्रमा आहे का? हो, पहिलीच परिक्रमा आहे. आपली पण पहिलीच परिक्रमा. पहिलीच परिक्रमा. अरे वा, कोणाकडनं असं प्रोत्साहन घेतलं की मैयेच्या परिक्रमाला निघून आले तुम्ही? प्रोत्साहन म्हणजे आम्ही बऱ्याच वर्षापासून आम्ही हे विचार करत होतो मैयाचा परिक्रमा कधी होणार, पण हा योग घडून आला आणि चालत चालत इथपर्यंत आलो. मग चांगलं वाटलं. कुठं कुठं थकवा येतो, कुठं जरासं हे वाटतं. मैया जरा आवाज कमी कर ना. आणि या रस्त्याला आलं म्हणजे माणसाला काहीच वाटत नाही. जेवढं थकला तेवढं सकाळी एकदम निवांत होतं आणि चालायला लागतं. मग नाही, पण परिक्रमाला निघत असताना कोणाकडनं तरी प्रोत्साहन घेतलं असेल ना तुम्ही? प्रोत्साहन म्हणजे आता असेच कोणीतरी सांगतं मयाचं चांगलं आहे, परिक्रमा करा. तो 3-4 वर्ष झाले. हा, मैयाची महिमा कोणी सांगत महिमा असेल कोणी तुम्हाला? सांगतात महिमाची. मैया असं आहे तसं आहे त्या स्वरूपात. हा, ती महिमा ऐकल्याच्या नंतर माणसाला जरासं उत्सुक वाटतं किंवा आपण पण करावं. आणि आजपर्यंत असा प्रवास चालू आहे आमचा. आता इथून पुढे मयाच्या हातात आहे सगळं काय करायचं. नाही, जसं मी ऐकलंय की वारकरी संप्रदायातला असेल तर तो प्रत्येक व्यक्ती कमीत कमी कोणी ना कोणी वारकरी संप्रदायाचा आषाढी वारी जरूर हा करतो. त्याच्यात ते परिक्रमा करतात. कारण कुठेतरी उल्लेख आहे उल्लेख आहे. नर्मदा मैयाच्या परिक्रमेच्या याचा उल्लेख आहे. अरे आमचा बंधू आहे मोठा, तो 3 वर्ष झाले तो परिक्रमा करतो असं आहे ना? बरोबर आहे. रेग्युलर. मग खरंच अनुभव येतो का चांगला चालताना? चालताना अनुभव असा येतो, असं थकल्यासारखं वाटतं. आणि सकाळी उठलं की आणखीन चालायला लागतं माणूस. म्हणजे किती असं वाटतं, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाल्यावर असं वाटतं उद्या फ्रेश वाटते. असं वाटतं उद्या चालू शकणार नाही. पण उद्या सकाळी आम्ही उठलो की सकाळी 4 वाजता आंघोळ करून रेडी होतो. चला असं. हो, हीच मोठी याची हे कृपा आहे. बरं, चालत असताना कसं वाटतं की आईच्या या सानिध्यात असताना? काहीच वाटत नाही. त्या आईच्या सानिध्यात असं वाटतं की आम्ही एका असं हसत खेळत चालत आहे. आणि सगळे एका परिवाराचे सगळे असल्यासारखं असं वाटतं. जे नामस्मरण करत आणि जिथंही जातो आम्ही तिथं आमची सेवा चांगली होती. हेच आमचं बस भाग्य, दुसरं हा, काही. म्हणजे हे आपण चालत असताना हा सर्व आपला परिवार आहे. हा, आमचा परिवार जे आहे. प्रत्येक परिवार परिक्रमावासी आपला हा, परिवार आपला आहे. परिवार आहे. तो आपला व्यक्ती आहे, आपला आपला परिवार व्यक्ती आहे. आहे. याच हिशोबाने आम्ही चालतो सगळे. अरे वा, हा. म्हणजे असे अनुभव अडी अडचणला एकमेकांना हा, येतात. एकमेकाला मी आतापर्यंत सहकार्य राहत करतो. नाही. आणि आई पण काही टायमाला आई पण प्रत्यक्ष मदत हा, करते. मदत बाई आहेच ना करतो. शेवटी. कोणत्या ना कोणत्या हा, स्वरूपात. पण ते आपल्याला समजून येत नाही व ती मदत जरूर करते. हा. हा. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कोणाची ना हा, कोणाच्या याच्याने मदत करते. मदत करते. असा अनुभव आला का तुम्हाला की आईने एखाद टायमाला मदत केली आम्हाला? अजून तर नाही तसं काही, पण पुढं पाहू. पण एक वेळ आला सुलपाणी घाटीमध्ये आम्ही एवढं थकलो होतो. आमच्या पोटात जेवण पण नाही, काही नाही. पण आखरीला आम्हाला 2-2 चपात्या तरी भेटल्या. भेटलं का? हो, ते म्हणजे उपाशी. कारण रस्त्यामध्ये काही खायला नाही, कुठं काहीच नाही. आणि तेवढं आम्हाला म्हणजे महिन्याने रात्री का दिवसात? दिवसानी 2-2:30 वाजले होते. 2:30 वाजेपर्यंत कुठला प्रसादाचा वेळ नसतो, तरी पण मैयानी आमची पोटापाण्याची व्यवस्था केली. नाही, म्हणजे आई प्रत्येकाची व्यवस्था हा, करते. व्यवस्था तुम- करते. तुमची नाही प्रत्येकाला त्यावेळेस काय. तर आम्हाला वाटलं नव्हतं भेटेल म्हणून. आता- आम्ही निवांत चाललो होतो, थांबत उठत. पण आता म्हणलं 2 वाजले, आपल्याला काय हा, भेटणार नाही. आता पण संध्याकाळपर्यंत भेटले आम्हाला. निवांत करा म्हणून. हा, नाही, म्हणजे काही आश्रमांचे नियम असतात ना. ते दोन 3 4 11:30 ते 1:30 होता. पण तरी पण ते म्हणले वेळ संपलेली आहे, पण आहे तो मोजून दिला त्यांनी. एवढी माणसं आहे, एवढ्याला 2-2 येतील. म्हणलं बाद झाले, 2-2 भेटलं तरी झालं. आता काय करणार, त्यांचा टाइम असतो तेवढा. हो, प्रत्येक time असतो. आश्रमाला एवढं टाइम मध्ये पोचायला. टाइमपर्यंत पण त्या 2-2 चपात्यामध्ये आमचं जेवण फुल झाल्यासारखं वाटलं आम्हाला. हा, आणि आम्ही तिथून पुन्हा आई ते असतं की एखाद टायमाला त्या आश्रमातलं सर्व स्वयंपाक संपलं असतं. पण आईने तसं केलं नाही. काय 2-4 पोळ्या तरी उरल्या म्हणजे तुम्हाला. काहीच नव्हतं. आम्ही बाल भोकेला होतो थोडा, फक्त बस त्याच्यावरती पुढा. पण भेटल्या 2-2 चपात्या भेटल्या. असे बरेच काही येतात. आई सगळे आपली इच्छा पूर्ण करतात. काही असे कुठला त्रास नाही. सगळे व्यवस्थित चालू आहे अरे वा. आजपर्यंत. हो. चला, आपण इथं आलात हो. नर्मदा परिक्रमा आश्रम सुलपाणी झाडी मुलगी या इथं आलात आणि आपण जी मुलाखत दिली
याबद्दल आपले धन्यवाद. नर्मदे हर. नर्मदे हर.